चला तर मित्रांनो, आज आपण बघूया पाठ्यक्रम F3 जो आहे त्याचा सेकंड चॅप्टर अध्ययन अध्यापन शास्त्र. तर हे जे बुक आहे ते पूर्ण मूल्यमापनचं आहे, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सर त्याचे दिलेलं आहे डायरेक्टली, चॅप्टर वाईज नाही आहे. तर आपण क्वेश्चन आणि आन्सरच जे इम्पॉर्टंट आहे ते एक्सप्लेन करूया. ठीक आहे. तर मग यामध्ये पहिल्या रिकाम्या जागा आहे, विसंगत घटक ओळखा, सहसंबंध लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा या म्हणजे आहे, आणि नंतर लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न अशा प्रकारे आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये आपल्याला माहिती की अध्ययन पद्धती म्हणजे काय, अध्यापन म्हणजे काय, पॅडागॉजी म्हणजे काय, पृच्छा म्हणजे काय, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला माहिती आहे. आपण आधी शिकलेलो आहोत अध्ययन म्हणजे काय आणि अध्यापन म्हणजे काय. तर अध्ययन म्हणजे काय की याच्यानं चालणारी प्रक्रिया आहे, सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. अजून काय, अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे काय की अध्यापन प्रक्रियेची शास्त्रशुद्ध रचना करून अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी जी मांडणी केली जाते त्याला अध्यापनाचे प्रतिमान म्हणायचे. पॅडागॉजी म्हणजे काय, लहान मुलांना शिकवण्याची जी कला असते त्याला म्हणायचे पॅडागॉजी. ठीक आहे. सर्जनशीलता म्हणजे काय, वेगळ्या दिशेने विचार करणारी स्वतंत्र व विमुक्त विचारशैली म्हणजे सर्जनशीलता होय. पृच्छा पद्धती म्हणजे काय की पृच्छा पद्धती म्हणजे मानसिक गोंधळ उडणाऱ्या घटनेला उलगडा करण्यासाठी जाणीवपूर्वक विचारलेल्या सुसंबंध प्रश्नांची मालिका होय. ठीक आहे. म्हणजे एखादा मुलगा जो आहे तो मेंटॅली म्हणजे व्यवस्थित नाही आहे, मेंटॅलिटी नाही आहे त्याची व्यवस्थित, तर त्याचे जो गोंधळ आहे तो नीट करण्यासाठी विचारले गेलेले म्हणजे स्वतःहून किंवा बळजबरीने विचारले गेले क्वेश्चन जे असताना म्हणायचे पृच्छा पद्धत. ठीक आहे. तर पुढे आहे लघुत्तरी प्रश्न, इम्पॉर्टंट आहे. अध्ययन म्हणजे काय, व्याख्या लिहा, आपण कालही बघितलं ते. ठीक आहे. अध्ययनाची व्याख्या आपल्याला माहिती आहे की वर्तन बदल, अध्ययन प्रक्रिया मध्यवर्ती कल्पना आहे, परिस्थिती समायोजन करण्याची कुवत म्हणजे अध्ययन होय, सभोवतालच्या वातावरणाला अनुलक्षण जाणीवपूर्वक स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणणे म्हणजे अध्ययन होय, वगैरे वगैरे. ठीक आहे. आपण बघितलेलं आहे. पुढे आहे अध्यापनाच्या व्याख्या डंकन आणि शेफलर यांच्यामध्ये त्यांनी दोघांनी सांगितलेले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रौढासाठी स्वनिर्देशित अध्यापनशास्त्र म्हणजे हिटॉगॉजी स्पष्ट करा. तर हिटॉगॉजी आणि पॅडागॉजीचा जो काय डिफरन्स आहे किंवा अँड्रॉगॉजी आहे, तिघांचाही डिफरन्सपैकी एक याचा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. तर हिटॉगॉजी म्हणजे काय आहे की हिटॉगॉजी म्हणजे जी प्रौढांसाठी जी पद्धत असते त्याला हिटॉगॉजी म्हणायचं. पॅडागॉजी म्हणजे काय, लहान मुलांना शिकवण्याची पद्धत आहे. तसंच हिटॉगॉजी म्हणजे प्रौढांसाठी जी पद्धत आहे शिकवण्याची त्याला हिटॉगॉजी म्हणायचं. ही पद्धती विद्यार्थी केंद्रित असते. या पद्धतीद्वारे विद्यार्थी स्वयंपरिपूर्णतेसाठी शिकत असतो. पुढचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो म्हणजे अध्ययनाची वैशिष्ट्य लिहा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लर्निंग. आपल्याला माहिती आहे की अध्ययन म्हणजे काय आहे की अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, तशीच ती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन म्हणजे आपला जो वर्तन आहे त्याच्यात व्यवस्थितपणे बदल घडून आणणार किंवा वर्तनात जो काय बदल घडून येतो त्याला अध्ययन म्हणायचे. हे काय आहे, त्याचं वैशिष्ट्यच आहे. व्यक्ती जो जन्मापासून मृत्यूपर्यंत काहीतरी शिकत असतो म्हणजे अध्ययन करत असतो, तो काहीतरी आपणास शिकवत असतो आणि दुसऱ्यांनाही सांगत असतो किंवा स्वतःही शिकत असतो, ही अध्ययन आहे. ठीक आहे. मग कारण परिस्थिती सारखी बदलत असल्यामुळे आपल्याला समायोजनास जे काही बदल करावे लागतात ते अध्ययनामुळे शक्य झाले आहे. मग शिक्षण म्हणजे वर्तनातील टिकाऊ स्वरूपाचे जे बदल असतात. आपण शिकतो तेव्हा माहिती नसलेल्या गोष्टी माहिती होतात, पूर्वी करता येत नसलेल्या गोष्टी आपल्याला करता येतात म्हणजे अध्ययन होय. मग वर्तन बदलाची दिशा म्हणजे सुधारणा म्हणजे एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा चांगली जमणं. म्हणजे सपोज एखाद्याला पोळ्या येत नाही किंवा भाजी येत नाही, पहिल्या त्याच्याकडून मीठ जास्त होईल, नंतर त्याच्याकडून मिरची जास्त होईल, नंतर त्याच्याकडून पाणी जास्त होईल, असं काहीतरी होईल आणि नंतर ती सातत्याने करत गेल्यावर पुढे ती कधीतरी एकदा चांगली येणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा आत्ता चांगली करता येते, ते अध्ययन प्रक्रियेद्वारा घडून येणारे जे वर्तन बदल आहे त्या प्रगतीला काय म्हणायचं आहे, अध्ययन म्हणायचं आहे. एखादा शिकलेली जी गोष्ट आहे ती पुन्हा पुन्हा करता येणे म्हणजे अध्ययन नव्हे, तर ते नवे शब्द, नव्या कल्पना, नव्या पद्धती, नवी कृती यांचा उपयोग केला तर त्याचे अध्ययन झाले असे म्हणता येईल. म्हणजे एखादी भाजी करतोय की त्याच पद्धतीने रोज आपण तशीच भाजी केली तर ते काय अध्ययन नाही आहे, परंतु तीच भाजी आपण वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने केली तर ते म्हणायचं काय आहे, अध्ययन. म्हणजे बटाट्याची चटणी असते, आपण पातळच रोज केली शेंगदाण्याचं कूट टाकून तर ते आहे की अध्ययन नाही. आपण त्याची कधी चटणी केली आहे, कधी त्याचे पराठे केले आहे, कधी त्याची घट्ट भाजी केली, कधी ग्रेव्हीची केली, ते म्हणजे काय, अध्ययन. एकच पद्धत वेगवेगळ्या प्रकारे करता येणं म्हणजे काय आहे, अध्ययन आहे. ठीक आहे. मग अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे, अध्यापन ही सुद्धा तशीच आहे, कला व शास्त्र आहे. विद्यार्थ्यांचे अपेक्षित वर्तन बदल घडण्यासाठी अध्यापन करता येतं. मग पुढचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अध्यापनाची मूलभूत तत्त्वे स्पष्ट करा. अध्यापनाची तत्त्वे सुद्धा आहे सेम,
पाठ्यक्रम पुस्तकाची जी तत्त्वे आहे, अध्ययनाची जी तत्त्वे आहे तशीच अध्यापनाची सुद्धा तत्त्वे आहे. मग त्याच्यासाठी नियोजन आहे, उद्दिष्टपूर्णवर्ती अध्ययन, क्रियाशील, प्रेरणा व प्रोत्साहन, अभिरुची, सर्जनशीलता. मग नियोजन काय की अध्यापन करत असताना शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते. मग नियोजनामध्ये उद्दिष्ट कोणती आहे, अध्ययन अनुभूती कोणत्या आहे, त्या कशा द्यावायच्या, त्याचे वापर कसा करायचा, हे काय असतं ते वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन करणे त्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. पुढे आहे उद्दिष्टांवरती म्हणजे काय, आपल्याला जे काय शिकायचं आहे त्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे जास्त गरजेचे आहे. ठीक आहे. मग क्रियाशील म्हणजे काय, शिक्षक विद्यार्थ्यापन करत असताना विद्यार्थी निष्क्रिय होणार नाही याची काळजी घ्यायला आपण सतत शिक्षक जो काय आहे जिज्ञासू आणि क्रियाशील असायला हवा. त्याने त्याच्यासाठी गट चर्चा जी असते, सेमिनार, प्रश्नोत्तरे वर्गामध्ये घ्यायला हवी. ठीक आहे. म्हणजे शिक्षक जो आहे तो क्रियाशील असायला हवा. शिक्षकच आळसी असेल तर विद्यार्थीसुद्धा काय होणार आहे, आळशी होणार आहे. पुढे आहे प्रेरणा व प्रोत्साहन म्हणजे एखादी गोष्टी साध्य करायची असेल तर त्यासाठी एकाच विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या शक्तीला प्रेरणा असे म्हणतात. ती प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी भरली पाहिजे. पुढे आहे सर्जनशीलता म्हणजे विषयाची माहिती देणे म्हणजे अध्यापन नव्हे तर शिक्षकाच्या ज्या अध्यापनातून विद्यार्थी प्रचारवृत्त राहावेत व त्यांनी काहीतरी नवीन गोष्ट निर्माण करावी. त्यांच्या आवडीनिवडी ज्या आहेत, समस्या सोडवाव्यात, कोडे सोडवावेत, विद्यार्थ्यांना नवीन संकल्पनांचा स्वीकार करावा, त्यांची संधी द्यावी, ते म्हणजे काय, सर्जनशीलता त्यांची वाढली गेली पाहिजे. पुढे आहे व्यक्तिभेद, प्रभावी संप्रेषण म्हणजे वर्गामध्ये नेहमी प्रभावी संप्रेषण व्हावे ज्यामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अर्थपूर्ण संदेश पाठवला जातो. प्रभावी संप्रेषण म्हणजे वर्गामध्ये कम्युनिकेशन हे घडत गेलं पाहिजे. वर्ग शांत बसायला नको किंवा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कम्युनिकेशन हे झालं पाहिजे. पुढे आहे जीवनाशी निगडीत अध्यापन म्हणजे अध्यापन कसं असायला पाहिजे की अध्यापनातून ज्या काही गोष्टी मिळत आहेत त्या नवीन ज्ञानाचा संबंध त्यामध्ये असायला हवा, दैनंदिन जीवनातला संबंध त्यामध्ये असायला हवा, त्यात दिलेली माहिती, ज्ञान, सांगितलेले जे उदाहरणे आहेत ते जीवनाशी निगडीत असायला हवे. पुढे आहे उपचारात्मक दृष्टिकोन, विद्यार्थ्याप्रती प्रेमळ दृष्टिकोन, विद्यार्थ्यांना जो भावनिक सुरक्षितेची गरज असते ही बाब लक्षात घेऊन शिक्षकाने अत्यंत प्रेमळपणाने त्यांचे अध्यापन करावे. ठीक आहे. मग शिक्षकांचे व्यक्तिमत्व, शिक्षकच व्यवस्थित असेल किंवा शिक्षकांचे जे आशय ज्ञान आहे ते कौशल्य यावर प्रभुत्व असणारे, याचबरोबर विद्यार्थी शिक्षकाच्या नकळत काही गोष्टींचे अनुकरण करत असतात. मग शिक्षकांचे बोलणे, वागणे, तळमळ, प्रामाणिकपणा, नियमितपणा जो काय आहे तो व्यवस्थित असायला हवा, कारण शिक्षकांचे काही गुण विद्यार्थी हे नकळत अनुकरण करत असतात. ठीक आहे. मग अध्यापनाची सूत्रे सुधारण स्पष्ट करा. अध्यापनाची सूत्रे आपल्याला माहिती आहे कोणती आहे की त्यामध्ये सुगमाकडून दुर्गमाकडे किंवा सोप्याकडून कठीणाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, विशिष्टाकडून सामान्याकडे, पूर्वाकडून अंशाकडे, असे जे काय आहे, अमूर्ताकडून मूर्ताकडे, ह्या जे काय आहे अध्यापनाची सूत्रे आहे. ठीक आहे. मग ती कशी आहे की अध्ययन प्रभावी होण्यासाठी अध्यापनात कोणते बदल करावेत यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला काही सूत्रांचा आढावा घ्यावा लागतो किंवा ती सूत्र आपल्याला व्यवस्थित असली पाहिजे, म्हणजे समजली गेली पाहिजे. अध्यापकाला जर विचार प्रवृत्त करताना, कोणतंही मार्गदर्शन करत असताना खूप ज्ञान आहे परंतु त्याची सूत्रेच माहीत नसेल तर अध्ययन होणार नाही. शिक्षकाचे अध्ययन हे यशस्वी होण्यासाठी त्या सूत्रांचा उपयोग करणं फार गरजेचं आहे. मग सुगमाकडून दुर्गमाकडे म्हणजे काय की एखादी गोष्ट शिकवताना विद्यार्थ्याला जितकं झेपल ते प्रथम शिकवित असताना प्रथम त्याची साधी कल्पना रूपरेषा द्यावी. जेवढे समजून सांगता येईल तेवढे समजून सांगावे किंवा जेवढे समजत असेल विद्यार्थ्यांना तेवढेच सांगावे. नंतर थोडा विस्तार करत जावा. ठीक आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे जी गोष्ट माहिती आहे ती गोष्टी वारंवार सांगायला नको, परंतु जी गोष्ट माहिती नाही त्याबद्दल ज्ञान सांगणे आणि पुढे तीच गोष्टीचा काय आहे प्रभाव पुढे चालू ठेवणं, त्याला म्हणायचं ज्ञाताकडून अज्ञाकडे. पुढे आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे कोणतीही गोष्ट आहे जेवढे ज्ञान मुलांना प्राप्त होईल तेवढे ज्ञान तिच्या वर्णनाने किंवा चित्राने होणार नाही. मुलांना वस्तूचे स्वभावातच आकर्षण असते. मुलांना त्यामुळे शक्य तेवढे जे शिकवायचं आहे ते वस्तूंच्या सहाय्याने त्यांना शिकवावे. म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे ही मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे, तो नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे असेही याला म्हणता येतं. ठीक आहे. पूर्णाकडून अंशाकडे कोणत्याही गोष्टीची पहिल्यांदा विद्यार्थ्यांना स्थूलपणे संपूर्ण माहिती सांगावी व नंतर त्याचा घटकांचा जो क्रमाक्रमाने विचार करावा. त्रिकोण, चौकोन शिकवायचा असल्यास पहिले त्याची डायग्राम काढून दाखवावी, नंतर त्याच्या गुणवैशिष्ट्य सांगावे. ठीक आहे. अशा प्रकारे पूर्णाकडून अंशाकडे जावे. नंतर विशिष्टाकडून सामान्याकडे म्हणजे शिकवताना विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रकारची उदाहरणे आधी ठेवावीत व नंतर त्यापासून निघणारा जो काही सामान्य नियम आहे, सिद्धांत आहे तो शिक्षकांनी त्यांना सांगू नये. जो नियम किंवा सिद्धांत शिकवायचा असेल त्यावरील अनेक अलग उदाहरणे घ्यावीत आणि त्यानंतर तो नियम त्यांना सांगावा. ठीक आहे. पुढे आहे मानसशास्त्राकडून तर्कशास्त्राकडे. हा इम्पॉर्टंट आहे. घटकातील अध्यापन करत असताना मुद्द्यांचा क्रम लावतात व त्यानंतर
त्यानंतर काय होतं की परंतु बालकाचे मानसशास्त्र लक्षात घेता अशा क्रमाने लक्षात येईल असं होत नाही, म्हणून आधी बालशास्त्राचा विचार करून मग मुद्द्यांचा क्रम हा ठरवला गेला पाहिजे. पुढे आहे प्रौढांचे अध्यापन म्हणजे अँड्रॉगॉजी. आपण मगाशी काय बघितले काय होतं ते हिस्टॉगॉजी, आता आहे अँड्रॉगॉजी. म्हणजे प्रचलित शिक्षण पद्धती ही बालकेंद्री व बालस्नेही आहे, आपल्याला माहिती आहे. मग समाजातील विविध भाषिक धार्मिक प्रांतातील जे गट आहे ते गट घेऊन आत्मसात करण्यासाठी जी काय त्यांची श्रद्धा असते त्याची भूमिका जी शिक्षकांची इम्पॉर्टंट आहे. मग अध्यापन करताना पुढील बाबींचा विचार हवा. कोणता विचार करायला पाहिजे की मग वर्गाध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिभिन्नतेचा विचार करून अध्यापन पद्धतीची निवड करावी. मग विद्यार्थी शिक्षक व सहकार्याची भावना त्यामध्ये वाढलेली असायला हवी. विद्यार्थ्यांनी प्रभावी आनंददायी अध्ययनासाठी वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर केला पाहिजे. गरज ज्ञानाची जननी आहे, आपल्याला माहिती आहे. ती ओळखून विद्यार्थ्यांची अध्ययनाची गरज ओळखून शिकण्यासाठी जी सुविधा निर्माण करायला हवी. पुढे आहे बालकांचे अध्यापनशास्त्र म्हणजे पॅडागॉजी. आपल्याला माहिती आहे की लहान मुलांना शिकवण्याची जी कला असते त्याला काय म्हणायचं, पॅडागॉजी म्हणतात. ठीक आहे. मग बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांचे स्वानुभव व अभ्यासक्रम यामध्ये आंतरक्रिया घडवण्यासाठी जी क्रिया आहे ती स्वतःला घ्यावी लागते. मग शिक्षकाची भूमिका यामध्ये फक्त सुलभकाचीच असावी. ज्या ठिकाणी विद्यार्थी अडखळतो त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करणं हे गरजेचं आहे. मग हे 3 डिफरन्स बिट्वीन आहे, मी तुम्हाला सांगितलं. हे 2 आहे पॅडागॉजी, अँड्रॉगॉजी, हिटॉगॉजी. दोघांपैकी एक तरी हमखास विचारू शकतो. मग पॅडागॉजी म्हणजे काय की शिक्षक शिकवतात. अँड्रॉगॉजी म्हणजे काय असतं, विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही ठरवतात. पॅडागॉजी ही प्रक्रिया जी आहे ती शिक्षक केंद्रित आहे, अँड्रॉगॉजी विद्यार्थी केंद्रित आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना समोर बसून शिकवतात, तर यामध्ये विद्यार्थी स्वतः अध्ययन करतात. मग शिक्षकांना जे काय अपेक्षित वर्तन बदल शिक्षकांनी दिलेला असतो, यामध्ये स्वविकास व व्यवसाय प्रगती वर्तन बदल होत असतात. मग अध्ययनातून प्रभुत्व काय असतं, शिक्षक असतो. यामध्ये अध्ययन प्रभुत्व कोण असतो, विद्यार्थी असतो. मग ही पद्धत जी आहे पॅडागॉजी ती उपयुक्त आहे बालकांसाठी. अँड्रॉगॉजी जी आहे युवकांसाठी. हिटॉगॉजीमध्ये काय आहे की अँड्रॉगॉजी आपण बघितलंय, शिक्षक व विद्यार्थी केंद्रित आहे, अध्ययनासाठी स्वयंप्रेरित असतात. अध्ययन प्रभुत्व विद्यार्थी असतो, युवकांसाठी उपयुक्त असते. मग हिटॉगॉजी काय आहे की यामध्ये विद्यार्थी ठरवतात, ती विद्यार्थी केंद्रितच आहे. त्यामध्ये स्वतः चिंतन मनन करूनच विद्यार्थी लिहितात, स्वयं परिपूर्णतेसाठीच असतात आणि अध्ययन प्रभुत्व सुद्धा विद्यार्थी असतात. परंतु यामध्ये सगळ्यात मेन डिफरन्स जो आहे तो म्हणजे ही प्रौढांसाठी उपयुक्तता असते. मग हिटॉगॉजीमध्ये काय आहे, प्रौढांसाठी, आणि अँड्रॉगॉजीमध्ये काय आहे, युवकांसाठी. ठीक आहे. हा इम्पॉर्टंट एकच एवढा डिफरन्स आहे, त्यामध्ये बाकीचे जवळपास सगळे कॉमन आहे. पुढे आहे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा. मग अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप काय आहे की अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी बदल होय, हे आपल्याला माहिती आहे. परंतु त्यासाठी काय स्वरूप आहे त्यांचे पुढील मुद्दे दिलेले आहे. मग ते आहे उद्दिष्ट, हेतू. म्हणजे अध्ययन ही प्रक्रिया उद्दिष्टनुरूप व्हायला हवी. आपल्या अध्ययनामागे काही ना काही हेतू आपल्याला असायला हवा. प्रेरणा म्हणजे अध्ययनासाठी जे काही उद्दिष्ट आपण ठरवून चालू आहे त्यासाठी काहीतरी गरज आपल्याला असते, कोणत्या तरी महत्त्व आणि गरज त्यामधून मिळाले गेले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी स्तुती, शाबासकी, प्रोत्साहन अशा प्रकारची जी काही गरज असते ती प्रेरणा शिक्षकांनी द्यायला हवी. पुढे आहे शोधन म्हणजे अध्ययन करत असताना जे काही सोप्याकडे जातात किंवा साध्याकडे जाणाऱ्या ज्या निश्चित गोष्टी आहे त्या मार्गाचा शोध घेणे जास्त गरजेचं आहे. म्हणजे काय की चुका आणि शिका, म्हणजे चुकाई करा आणि शिकाई म्हणजे काय, शोधन घ्या. मग हालचालींची पुनर्रचना, मग यामध्ये काय आहे की वेगवेगळ्या हालचाली कराव्या लागतात. मग या हालचाली करत असताना कालांतराने अनावश्यक हालचाली कमी होऊन व्यक्तीच्या वर्तनात जे काय लक्षणीय बदल होतात त्याला काय म्हणायचं, हालचालींची पुनर्रचना. पुढे आहे समायोजन. मग अध्ययन ही प्रक्रिया केवळ हालचालींची नसून त्यामध्ये समायोजन असणं गरजेचं आहे. मग पुढे आहे उजळणी. म्हणजे एखादी गोष्ट शिकत असताना ती वारंवार करत गेली तरच आपल्याला ती लक्षात राहणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 1ली 2रीच्या विद्यार्थ्यांना पाढे पाठ करायला लावतो, मग तो पाढा पाठ करताना विद्यार्थी एकदाच किंवा दोनदाच म्हणून चालेल का, नाही, 2-3 वेळेस किंवा 2-3 दिवस त्याचा कंटिन्यू तो पाढा आपण पाठ घेतला पाहिजे, किंवा जेव्हा आठवण येईल तेव्हा तो पाढा आपण पाठ घेतला पाहिजे, तेव्हा त्याचे काय होणार आहे, उजळणी होतात. पुढे आहे परिपक्वता, मर्मदृष्टी, अखंड प्रक्रिया आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे काय आहे, हे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आहे. पुढे आहे अध्यापनाची कार्यनीती. याचा अर्थ व्याख्या स्पष्ट करा. अध्यापनाची कार्यनीती काही गरजेची नाही आहे एवढी. ठीक आहे. पुढे आहे अध्यापन पद्धती आणि अध्ययन पद्धती, दोघांमध्ये काय आहे फरक, डिफरन्स विचारला जाऊ शकतो. मग अध्ययन म्हणजे नेमकं काय, आपण खूप बघितलं आहे की अध्यापन म्हणजे काय आणि अध्ययन म्हणजे काय. हे अध्यापन पद्धती आणि अध्यापन
कार्यनीती. मग पद्धती म्हणजे काय आणि कार्यनीती म्हणजे काय? मग अध्यापन पद्धतीचा जो काय आधार आहे तो अभिजात उत्पत्तीवर आहे आणि अध्यापन कार्यनीती जी आहे ती आधुनिक संशोधनावर उपयुक्त आहे. मग अध्यापनाची जी संकल्पना आहे ती शास्त्रज्ञांकडून आलेली आहे आणि अध्यापनाची कार्यनीती जी आहे ती मिलिटरीमधून आलेली आहे. अध्यापनामध्ये काय होतं, पद्धतीमध्ये स्थूल उपक्रमाचा स्वीकार केला जातो, अध्यापन कार्यनीतीमध्ये सूक्ष्म उपक्रमाचा स्वीकार केला जातो. अध्यापनाला कला मानलं जातं, यामध्ये अध्यापनाला शास्त्र मानलं जातं. ठीक आहे, अशा प्रकारे जो काय आहे डिफरन्स हा आहे. पुढे आहे माइंड मॅपिंग म्हणजे मनोचित्रण म्हणजे काय हे त्याची उपयोग लिहा. मनोचित्रण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग माइंड मॅपिंग ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? टोनी बुझान यांनी मांडली होती. ठीक आहे, मग एकाच संकल्पनेबाबत आपल्या मनातील विचार मांडण्यासाठी रेखाटन केलेली जी काय आकृती आहे तिला म्हणायचं आहे माइंड मॅपिंग. ठीक आहे, मग वास्तविक मनोचित्रण ही संकल्पना सारखीच असते, परंतु मनोचित्रणाचा जन्म अगोदर झाला व संकल्पना चित्राचा उदय नंतर झाला. ठीक आहे, मग मनोचित्रण तयार करण्यासाठी विविध टप्पे. कागदाच्या मध्यभागी एक मूळ कल्पना लिहा व 3 रंगात रंगवा. ठीक आहे, मग आता तुमचा जो काही कल्पना तुम्ही केलेली आहे ती सर्व दिशाने चिन्हे, संकेत, रेषा यांचा वापर करून त्याचे चित्रण करा. नंतर आहे की जो प्रत्येक मुद्द्याला किंवा उपघटकाला नावे देण्यासाठी अक्षर किंवा महत्त्वपूर्ण शब्दांचा वापर करा. मग प्रत्येक शब्द संबंधित रेषेवर येईल अशी योजना करा. मग या सर्व रेषा त्यावर लिहिलेल्या मजकुरांची लांबी समान ठेवा. संपूर्ण मनोचित्रणासाठी विविध रंगांचा वापर केल्यास प्रभावी असणार आहे. ठीक आहे, मग स्वतः आपल्या मनोचित्रणाची शैली विकसित करा. स्वतः तयार केलेल्या मनोचित्रणात विविध घटकांचा संदर्भ दर्शवा. हे आपण वाचून दाखवलं, तसं आपण हे मनातली मनात सुद्धा काय करत गेलो, त्याचं जे काही चित्र आहे आपण वाचलं तसं आपण मनात माइंड मॅप करत गेलो. म्हणजे ते मनामध्ये आपण तसं चित्र रेखाटत गेलो. ठीक आहे, त्यालाच म्हणायचं आहे माइंड मॅपिंग. मग त्याचं काय आहे शैक्षणिक उपयोजन. मग शैक्षणिक उपयोजनासाठी माइंड मॅपिंगची काय गरज आहे? मग शिक्षक अध्यापन करीत असताना टिपणे घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला म्हणायचं आहे माइंड मॅपिंग. ठीक आहे, अशा प्रकारे हे आहे मनोचित्रणाचे उपयोग. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे समस्या निराकरण पद्धतीचा अर्थ व वैशिष्ट्य स्पष्ट करा. हे काय इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु समस्या निराकरण पद्धतीच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे काय, समस्येची निवड करणं, मांडणी करणं, नंतर समस्येसंबंधित परिकल्पना करणं, समस्येसंदर्भित संबंध माहीत करून घेणं, हे आपण आधीही बघितलेलं आहे कोणत्या तरी चॅप्टरमध्ये, आय थिंक पहिल्याच चॅप्टरमध्ये. ठीक आहे, संशोधन पद्धती मात्र विचारली जाऊ शकते. नोव्हेंबर 18 आणि जून 19 सुद्धा ती विचारली जाईल. मग संशोधन पद्धतीचा जनक आहे तो म्हणजे डॉक्टर आर्मस्ट्रॉंग आहे. या पद्धती स्वतः शोधून काढण्यावर अधिक भर दिला जातो, त्यामुळे तिला स्वयंशोधन पद्धत असं म्हणायचं आहे. मग या पद्धतीत शिकणाऱ्याचा स्वतःचा अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. मग या पद्धतीत साधारणपणे विविध गटाला विशिष्ट समस्या देऊन ती सोडवण्यासाठी सांगितली जाते. मग शिक्षक या पद्धतीत निरीक्षण व योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शनाचे कार्य करत असतो. मग याचे फायदे काय काय आहे? या पद्धतीमुळे वापरामुळे विद्यार्थ्यांमधील जे काही शास्त्रीय दृष्टिकोन आहे त्यांची अभिवृद्धीचा विकास हा होत जातो. मग या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्याची सवय लागते. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानप्राप्तीची स्वावलंबन वृत्ती निर्माण होते. गटात काम करत असताना सहकार्याची भावना निर्माण होते. या पद्धतीमुळे भविष्यकालीन संशोधन निर्माण करता येतं. विद्यार्थ्यांमध्ये कुशलतेची जी काही विकास आहे तो होतो. अभिरुची निर्माण होते. शोध लावत असताना अचूकतेची सवय लागते. ठीक आहे, अशा प्रकारचे जे काही फायदे हे होत असतात. पुढे आहे मर्यादा. मग या पद्धतीची मर्यादा काय आहे की भावनात्मक क्रियात्मक विकासासाठी या पद्धतीचा उपयोग होत नाही. लहान वर्गातील मुलांसाठी याचा उपयोग होत नाही. ही पद्धत जी आहे ती अतिशय वेळखाऊ आहे. त्यामुळे मग पूर्वज्ञान नसेल तर विद्यार्थी या पद्धतीत तिने शोध घेताना खूप जास्त गोंधळून जात असतात. पुढे आहे संशोधन पद्धतीच्या पायऱ्या. मग हेच आपण बघितलं इथं समस्या निराकरणच्या पायऱ्या, संशोधन पद्धतीच्या पायऱ्या जवळपास सेमच आहे. ठीक आहे, मग पृच्छा पद्धती स्पष्ट करून फायदे व विशद करा. पृच्छा पद्धती मी तुम्हाला सांगितली की पृच्छा म्हणजे एखाद्या गोष्टीची चौकशी करणे. म्हणजे जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानाने सॉक्रेटिसच्या काळापासून प्रश्न हे अचूक ज्ञान मिळवण्याचे साधन मानलेले आहे. त्यामुळे त्याने काय सांगायचं आहे, पृच्छा म्हणजे एखाद्या गोष्टीची चौकशी करणं. मग त्याची टाईप आहे मुक्त पृच्छा, मार्गदर्शित पृच्छा, संयुक्त पृच्छा आणि संरक्षण पृच्छा. ठीक आहे, मग पृच्छा पद्धतीचे उपयोजन काय आहे की पृच्छा पद्धतीमुळे काय होतं की विद्यार्थ्यांना प्रसंग किंवा घटनेच्या संदर्भात माहिती मिळते. तर्कशुद्ध रीतीने परिकल्पना तपासून पाहता येतं. त्यामुळे बौद्धिक कौशल्य विकसित होत असतात. पुढे आहे विद्यार्थी गटात पृच्छा केल्यामुळे विद्यार्थ्यांची जी काही विचार करण्याची पद्धत आहे, दृष्टिकोन आहे तो लक्षात येत असतो. मग स्वतः पृच्छा केल्यामुळे विद्यार्थ्यांची जी काही विचारांची प्रगल्भता आहे ती वाढत असते. मग काळानुरूप ज्ञानात जो काय बदल होत असतो. मग पृच्छेमध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे की विषयाचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांनी कोणताही प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर जे आहे ते नम्रपणे द्यावे लागते. ठीक आहे, पुढे आहे सहभागी अध्ययन, पीयर लर्निंग
अर्थ व स्वरूप. म्हणजे एखादी गोष्ट आपण कोणती तरी गोष्ट आपल्याला शिकवायची आहे तेव्हा मग शिक्षक काय करतात, 2 किंवा 3 4 मुलांचे जे काय असतात पीअर करून देतात. म्हणजे सहभागी अध्ययन, म्हणजे एकाकडून दुसऱ्याला शिकायला भेटतं. ही काय आहे, पीअर लर्निंगची पद्धत आहे. यामध्ये काय होतं की समान पातळीवरील लोक एकत्र येतात व ते एकमेकांना मदत करण्यातून शिकतात. मग विद्यार्थीच आपापले गट तयार करून एकमेकांना माहिती सांगतात, कल्पना पुरवतात, मदत करतात व त्यानुरूप त्यांचे अध्ययन होत असते. मग सहभागी अध्ययन हे ज्ञान रचनावादी उपगमावर आधारित आहे. ठीक आहे. मग अध्ययन हे पूर्वानुभवांच्या संदर्भात घेतले जाते. तसेच ज्ञान मिळणे व कृती करणे या दोन्ही बाबी काय आहेत, भिन्न नाही, परंतु अध्ययन ही सामाजिक प्रक्रिया आहे. ठीक आहे. तर मग पुढे आहे सहभागी अध्ययनाचे स्वरूप आणि फायदे. मग स्वरूप काय आहे की प्रथम ही अध्ययनाची घटकाची उद्दिष्ट केलेली जाते. ज्या घटकामुळे अध्ययन करायचे आहे त्याचे शिक्षक हे सादरीकरण करत असतात. मग गटागटात चर्चा चालू असताना सर्व प्रक्रियांचे नियम आवश्यक आहेत ते संदर्भ लक्षात घेऊन त्याचे शिक्षक काय करतात, मार्गदर्शन करत असतात. मग त्याचे फायदे काय आहे की प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होत नाही. विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास तसेच आत्मसन्मान निर्माण होतो. स्वतःचे व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा विद्यार्थ्यामध्ये काय असतो, कल असतो. प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव असते. ठीक आहे. पुढे आहे सहकारी किंवा सहकार्ययुक्त अध्ययन म्हणजे कोऑपरेटिव्ह लर्निंग. मग सहकारी अध्ययन ही संकल्पना अमेरिकेत उदयाला आली. याचीच व्याख्या स्लेविन यांनी केलेली आहे. मग तो काय म्हणतो की कोऑपरेटिव्ह लर्निंग प्रोसेस बाय विच स्टुडंट वर्क टुगेदर ग्रुप टू मास्टर मटेरियल इनिशियली प्रिस्क्राईब बाय टीचर. म्हणजे यावरून आपल्याला असं मिळतं की सहकारी अध्ययन ही प्रक्रिया असून यामध्ये विद्यार्थी गटात एकत्र येऊन शिक्षकाने सांगितलेल्या ज्या काय पाठ्यवस्तूवर प्रभुत्व मिळत असतात त्याला म्हणायचं आहे कोऑपरेटिव्ह लर्निंग. मग याचं काय आहे स्वरूप, सहकार्य म्हणजे एकमेकांना सहाय्य करणं आपल्याला माहिती आहे. मग सहकार्ययुक्त अध्ययन म्हणजे काय की एकमेकांच्या सहकार्यातून अध्ययन घडून येणं. मग यामध्ये विद्यार्थ्यांचे गट पाडले जातात. विविध क्षमतेचे, संस्कृतीचे, सामाजिक, आर्थिकची पार्श्वभूमी घेतली जाते. मग प्रत्येक विद्यार्थ्याला कार्य विभागून दिलेले असतात. विद्यार्थी परस्परात जबाबदाऱ्या वाटून घेत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाचा, कार्याचा जो काही सहभाग आहे त्याचा विचार केला जातो. मग सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक त्या ठिकाणी शिक्षक हे मार्गदर्शन करत असतात. मग त्याचे फायदे काय आहे की त्यामुळे काय होतं की प्रभावी व्यवस्थापनाची कौशल्य विकसित होते. विविध बाजूने विचार करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळते. विद्यार्थ्यांमध्ये संघभावना व सामाजिक संबंध सुधारण्यास मदत होते. मग सहकारी अध्ययनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना जी आहे ती विकसित होते. मग विद्यार्थ्यांमध्ये स्वतःबद्दल आत्मविश्वास व आदर हा निर्माण होत असतो. पुढे आहे त्याच्या मर्यादा. मग सर्व गटांवर नियंत्रित करण्यासाठी त्यांचे कामाचे जे काही नियोजन आहे ते करायला लागते. मग विविध क्षमतेचे, आर्थिक, सामाजिक स्तर जे आहे ते गट तयार करून शिक्षकांसमोर आव्हान असतं. मग गटामधील एकजीवसपणा जो असतो तो आणणे कठीण काम आहे. त्यामुळे गटातील आक्रमक विद्यार्थी जे आहे ते इतर विद्यार्थ्यांना फारसे काम करू देत नाही. मग त्याच्या पायऱ्या काय काय आहे. मग उद्दिष्ट निश्चिती करणे, अध्ययन निष्पत्ती स्पष्ट करणे, विद्यार्थ्यांची जे काय आकलन तपासणी करणे, वातावरण निर्मिती करणे, गटाची निवड करणे, कार्याचे वाटप करणे, वेळेची मर्यादा ठरवणे, गट चर्चा करणे, शिक्षकांनी निरीक्षण करणे, सादरीकरण करणे, मूल्यमापन करणे हे काय आहे सहकारी अध्यापनाच्या पायऱ्या आहे. पुढे आहे डायलॉग मेथड, अर्थ व तत्वे म्हणजे संवाद पद्धत आपल्याला माहिती आहे की संवाद पद्धती म्हणजे तुम्ही स्वतःचे मत, विचार जे काय आहे, भावना, माहिती सांगण्यापुरती तुम्हाला तुमच्या संवेदनाद्वारे कोणता मुद्दा सांगायचा आहे हे तुम्ही सगळ्यात आधी मनात तयार करता त्याला म्हणायचं आहे संवाद पद्धत. ठीक आहे. मग त्यामुळं काय होतं की त्याचे जे तत्व आहे 4 संवाद आहे, अध्ययनकर्ता आहे, उद्दिष्ट आहे आणि अध्ययन कृती आहे. मग यामध्ये काय होतं की विद्यार्थी व शिक्षक यांच्या संवाद साधून विद्यार्थ्याला विचार करून ज्या प्रश्नांची उत्तरं माहीत नाही त्यांचा त्यावर संवाद करतो. म्हणजे क्वेश्चन पेपर आपण कसं क्वेश्चन पेपर सॉल्व करताना जे क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये लिहिता येत नाही आन्सर ते आपल्याला टीचर काय करतात पेपर झाल्यानंतर त्यांच्यावर डिस्कशन करून घेतात. ठीक आहे. म्हणजे हे आहे संवाद पद्धती. पुढे आहे अध्यापनाचे प्रतिमानाचे मूलभूत घटक व संकल्पना, प्राप्ती, प्रतिमान स्पष्ट करा. मग अध्यापनाची प्रतिमाने काय आहे की अध्यापनाच्या अनेक पद्धती असल्यामुळे तरी कोणतीही एकच पद्धत ही काय आहे सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत नाही. मग वेळ, काळ, प्रसंग पाहून प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक जे काही प्रसंग आहे त्याला त्या पद्धतीला बदल करणे गरजेचे आहे. म्हणून काय केले की अध्यापनाची प्रतिमाने म्हणजे एक प्रकारचे नियोजन किंवा नमुना असतो त्याद्वारे अभ्यासक्रमाची रचना करता येते. मग ज्ञानात्मक साहित्य तयार करता येते व वर्गातील अध्यापनाला मदतही होत असते. किंवा अध्यापनाचे जे काही प्रतिमाने म्हणजे अध्यापक विषय, विचारांची पद्धत किंवा संशोधनाचा आकृतीबंध होय. ठीक आहे. मग आजपर्यंतचे जे काही शिक्षण हे 4 भिंतीच्या आतच
अडकलेले होते, त्यामुळे त्यांचे स्वतंत्र खुंटले होते. मग अध्यापन विद्यार्थी केंद्रित असावे हे तत्त्व तर मुखपाठ झाले, परंतु त्याचप्रमाणे आपण अध्ययन करतो का या प्रश्नाची उत्तरे आपल्याला नकारात्मकच द्यायला लागतील. ठीक आहे. मग हे आहे अध्यापनाचे जे काय आहे प्रतिमाने. पुढे आहे अध्यापन प्रतिमानाची नेमकी वैशिष्ट्ये सांगा. मग वैशिष्ट्य काय आहे की याला मानसशास्त्राची तात्विक बैठक असते किंवा व्यक्तिविकास व समूह विकास साधता येतो. अध्यापनाचे प्रतिमाने यामुळे काय होतं की अभ्यासक्रम रचनेस अत्यंत मार्गदर्शन आहे. पुढचा प्रश्न आहे अध्यापनाच्या प्रतिमानाची विभागणी किती कुटुंबात कूळ केली जाते किंवा त्यांची नावे लिहा. मग त्याचं काय आहे, जवळपास 4 कुटुंब आहे. मग तिथली कोणती आहे, ज्ञान प्रक्रिया प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमान. ठीक आहे. मग परिसरातील चेतकांचा उपयोग करणे म्हणजे मिळालेल्या माहितीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे, समस्येची जाणीव होणे, संकल्पना तयार करणे किंवा समस्या सोडवणे, शाब्दिक व अशाब्दिक चिन्हांचा उपयोग करणे याचा समावेश यामध्ये असतो. ठीक आहे. मग वर्तन परिवर्तनामध्ये काय आहे की मानसशास्त्रीय वर्तनवादी अध्यापनाचे जे काय उपयोग व्यक्तीच्या वर्तनात दृश्य स्वरूपात असतील त्याच्यावर बदल करण्यावर यामध्ये भर दिलेला आहे. पुढे आहे संकल्पना प्राप्ती प्रतिमान व स्मरण प्रतिमाने यांची थोडक्यात माहिती लिहा. हा काही इम्पॉर्टंट क्वेश्चन नाही आहे या पेजवर, मला तरी वाटतं काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट जे आहे ते अध्यापन म्हणजे काय, अध्ययन म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, त्याची फायदे, पॅडागॉजी, अँड्रॉगॉजी, हिटॉगॉजी तिघांपैकी काहीतरी येऊ शकतं. परत अध्यापनाचे जे काय उद्दिष्ट आहे ते येऊ शकतात. संशोधन पद्धती किंवा समस्या निराकरण पद्धती जी आहे त्यापैकी संशोधन पद्धती किंवा शोधन पद्धती जी आहे ती इम्पॉर्टंट वाटते. पुढे आहे माइंड मॅपिंग, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. येणार म्हणजे येणारच माझ्या गॅरंटीनुसार. बरं, तर जे काही 5 सूत्र जे आपण बघितली आहे ते आपण F2मध्ये सुद्धा बघितलेली आहे. आय थिंक शिक्षण प्रक्रिया व समाजमध्ये जे काही सूत्र आहे अध्यापनाची सूत्र ते सुद्धा येऊ शकतात. ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्रकारे करून ठेवायचे आहे. पुढचं जे आहे एका वाक्यात उत्तरे किंवा मग रिकाम्या जागा भरा, ज्या तुम्ही व्यवस्थित करा, कारण त्या फिक्स मार्क्सला असं त्याला 1 मार्क्स इथं भेटणार म्हणजे भेटणार. बाकीच्या ठिकाणी तरी तुम्हाला खूप जास्त लिहायला लागणार आहे, परंतु जिथे रिकाम्या जागा आहे, योग्य जागा आहे किंवा मग एका वाक्यात उत्तरे लिहा ह्या जे काही प्रश्न आहे तिथे तुम्हाला भरड कथा लिहिता येत नाही, तिथे तुम्हाला प्रॉपर आन्सरच लिहावं लागतं. त्यामुळे तुम्ही हे जे मोठे क्वेश्चन आहे त्यावर वरवर नजर फिरून जरी गेले पेपरच्या आदल्या दिवशी तरी तुम्हाला ते व्यवस्थितपणे लिहिता येईल. परंतु जे काय 1 मार्क्सचे प्रश्न आहे, रिकाम्या जागा आहे, तिथे तुम्हाला भरड कथा लिहून चालणार नाही. प्रॉपर आन्सर हवं, कारण ते तिथं 5 ते 10 मार्क्सचा तो प्रश्न जो आहे तो फिक्स हा असतो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. पृच्छा प्रशिक्षण म्हणजे काय नेमकं आणि त्याची प्रतिमाने स्पष्ट करा. मग पृच्छा प्रशिक्षण म्हणजे काय आपण आधी बघितलं आहे की पृच्छा म्हणजे एखाद्या गोष्टीची चौकशी करणे. ठीक आहे ना. मग काय होतं की जगप्रसिद्ध तत्वज्ञान सॉक्रेटिसच्या काळापासून अचूक ज्ञान मिळवण्याचे जे काय उत्तम साधन आहे ते त्याला म्हणायचे पृच्छा पद्धत. ठीक आहे. मग त्यामध्ये प्रतिमानाचा उद्देश बिंदू आहे, संरचना, समस्येची ओळख, सामग्र संकलन, संकलित माहितीचे उपयोजन, समस्या निराकरण, मूल्यमापन, सामाजिक प्रणाली, सहाय्यभूत प्रणाली. म्हणजे हे 2-3 जे काय प्रश्न आहे त्यामध्ये हे जे सब टॉपिक जे आहे ते एकदम सेम आहे, परंतु त्यामध्ये लिहायचं हे काय आहे वेगवेगळं आहे. मग त्यामध्ये पृच्छा पद्धत आहे, एक भूमिका पालन पद्धत आहे, नंतर न्यायतत्व शास्त्रीय पद्धत आहे. ठीक आहे. आणि डॉक्टर ब्लूमचं जे काय आहे ते आहे, आणि सर्जनशीलता जे आहे त्यामध्ये हे जे सब टॉपिक जे आहे, जे मुद्दे आहे, प्रतिमानाचा उद्देश बिंदू वगैरे वगैरे हे सगळे टॉपिक जे आहे ते सेम आहे. मग काय आहे की विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट प्रकारे पृच्छा करण्याच्या क्षमतेचा विकास करणं म्हणजे काय आहे पृच्छा पद्धत. मग समस्येची ओळख काय म्हणजे की शिक्षकाने विद्यार्थ्यांना समस्येची ओळख नीटपणे करून द्यायची आहे. मग शिक्षकांनी दिलेल्या समस्या सोडवण्यासाठी समस्येसंदर्भात माहिती व सामग्री संकलन करणे अपेक्षित असते. मग त्यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांची संकलित माहिती समस्या सोडवतीलच असं नाही, म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे ती त्यांच्या प्रयोगाच्या कसोटीवर तपासून पाहणे आवश्यक आहे. पुढे आहे भूमिका पालन अध्यापन प्रतिमान पद्धत. मग त्यामध्ये तसंच आहे. याचा जो काय प्रतिमानाचा जो उद्गाता आहे तो म्हणजे जॉर्ज शेफल आहे. मग त्याच्यामध्ये उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांचा जो काय व्यक्तिगत व सामाजिक मूल्यांची चिकित्सा करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. मग संरचना काय आहे की गटाला प्रेरणा देणं, सहभागी विद्यार्थ्यांची निवड करणं, रंगमंच तयार करणं, निरीक्षकांची तयारी करणं, सादरीकरण करणं. रंगमंच तयार करणं म्हणजे काय प्रत्यक्ष कृती करण्यासाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार करणं, प्रभावीपणे भूमिका पालन जे आहे त्या प्रसंगाचे निरीक्षण व विश्लेषण योग्य प्रकारे करणं. त्यामुळे त्याची शिक्षकाची जी निरीक्षण जी क्षमता असते ती व्यवस्थित असायला हवी. मग गटामध्ये ज्या भूमिका विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत त्या भूमिकांचे अभियानाद्वारे सादरीकरण करणं म्हणजे काय आहे भूमिका पालन करणं. मग यामध्ये काय होतं की या अवस्थेमध्ये भूमिकांचे विश्लेषण करणे व विद्यार्थ्यांना भूमिका देणे या कृतींचा समावेश हा
होत असतो. मग भूमिकांच्या वैशिष्ट्याप्रमाणे विद्यार्थ्याची आवड निवड अभिरुची ठरवली जाते. पुढे आहे सादरीकरण व चर्चा व मूल्यमापन करणं, पुनर्सादरीकरण करणं, पुनर्चर्चा व पुनर्मूल्यमापन करणं, सामाजिक प्रणाली, सहाय्यक प्रणाली. ठीक आहे. मग त्यामध्ये काय आहे की प्रत्यक्ष सादरीकरणावर शिक्षक व विद्यार्थी चर्चा करत असतात, परंतु त्याची जी काही यशस्वीरित्या मूल्यमापन हे झालं पाहिजे. यामध्ये विद्यार्थी भूमिका बदलून पुनराभियान करत असतात. मग विद्यार्थ्यांची चर्चेच्या माध्यमातून समस्येची उकल स्वीकारून व शिक्षकांची जी काही समस्या आहे त्यांची उकल स्वीकारून त्या वास्तव्य पातळीची चर्चा करून पुनर्मूल्यमापन केली जाते. मग यामध्ये ती समस्या सादर करण्यासाठी जे काय निरीक्षणाची आवड असते ती शिक्षकाची प्रमुख भूमिका असते. त्यानंतर संपूर्ण पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. मग शेवटी समस्येसंबंधी चर्चा करण्यात देखील शिक्षकाची भूमिका ही काय असते, महत्त्वाची असते. मग सहाय्यभूत प्रणालीमध्ये सुद्धा तसंच आहे. मग भूमिका पालन अध्यापन प्रतिमानाचे उपयोग लिहा. मग उपयोग काय आहे की जीवन आणि शिक्षण यांचा सहसंबंध लक्षात घेण्यासाठी उपयोग केला जातो. विद्यार्थ्यामध्ये सामाजिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी उपयोग केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये जे काय आपल्या अंगातील जे काय गुण आहे, रंगमंचावर उतरणारे किंवा मग अभिनयाचे जे गुण आहे ते विकसित करण्यासाठी उपयोग केला जातो. कठीण प्रसंगामध्ये नवीन वर्तन करण्यासाठी कौशल्य हे विकसित केले जाते. पुढे आहे न्यायतत्वशास्त्री अन्वेषण प्रतिमान स्पष्ट करा. हे काय अजून विचारलेलं गेलेलं नाही. भूमिका पालन आणि पृच्छा यापैकी दोघांपैकी एक विचारलं जाऊ शकतं. मला तरी सगळ्यात इम्पॉर्टंट वाटतं पृच्छा विचारलं जाऊ शकतं. मग न्यायतत्वशास्त्री अन्वेषण प्रतिमान काय आहे की त्याचा उद्देशबिंदू काय आहे की समस्या निराकरणासाठी चर्चा व संवादाचे कौशल्य हे विकसित होतात. चर्चा करताना अत्यंत सुसंगतपणे व संयंतपणे ती मुद्दे मांडता येतात. मग उद्बोधन काय आहे की शिक्षक विद्यार्थ्यासमोर समस्या सादर करतात. मग सामाजिक बाबींचा शोध. मग आपण जी समस्या निवडली आहे तिच्या सामाजिक बाजू, प्रचलित रूढी परंपरा ज्या आहेत त्यांच्या चर्चा विद्यार्थ्यांशी कसं करणं गरजेचं आहे. मग पुढे आहे भूमिका. मग एखाद्या समस्येची सोडवणुकीसाठी विद्यार्थ्यांचे गट कोणत्या भूमिकेतून विचार करतात त्याच्या भूमिकाचे निश्चय करणे गरजेचं आहे. पुढे आहे भूमिकांचे स्पष्टीकरण. मग जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे त्यानुसार त्याचा स्पष्टीकरण देणंसुद्धा गरजेचं आहे. मग स्थितीचे शुद्धीकरण, अनुमानी निश्चितीकरण आणि सामाजिक प्रणाली. ठीक आहे. तर पुढचा जो आहे तो सर्जनशीलता विकास प्रतिमान स्पष्ट करा. हा पण येऊ शकतो, याची गॅरंटी नाही आहे. सृजनशीलता म्हणजे काय की आपल्याला माहिती सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणजे काय की मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं आहे की विद्यार्थी स्टडी तर करत असतात परंतु त्यासोबत त्यांच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह माइंड असतो. मग काहींना गाणे आवडतात, काहींना गोष्टी आवडतात किंवा मग काहींना पेंटिंग, ड्रॉइंग, सिंगिंग, डान्सिंग काही पण आवडत असतं. मग ही जी त्यांची जी माइंड आहे, क्रिएटिव्ह जो माइंड आहे त्या क्रिएटिव्ह माइंडला शिक्षकांनी प्रोत्साहन केलं पाहिजे. म्हणजे सामान्यतः बुद्धिमत्ता व सर्जनशीलता सारखी आहे असा सर्वांचाच समज होतो, परंतु जेव्हा गार्डनने प्रथम ही संकल्पना मांडली तेव्हा त्याचा विचार काय आहे तो वेगळा आहे. मग त्याच्या प्रतिमानाचे उद्दिष्ट काय सांगितले त्यांनी की सर्जनशीलतेचा विकास करणे व वैशिष्ट्य विषयातील संपादन करणे गरजेचं आहे. मग शिक्षक विद्यार्थ्यांना एखाद्या वस्तुस्थितीबद्दल त्यांचे स्वतःचे दृष्टिकोन, माहिती, वर्णन करून सांगतात. उदाहरणार्थ माझी वर्गखोली, तुलना म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांना काही उदाहरणे देऊन त्याची तुलना करतात. फॉर एक्झाम्पल फळा, आरसा, भिंत, खिडकी. म्हणजे तुलना काय आहे की फळा जो आहे तो निर्जीव आहे, आरसाही निर्जीव आहे, भिंतही निर्जीव आहे, खिडकीही निर्जीव आहे, परंतु काय आहे सगळं हे जे काय आहे वेगवेगळं आहे. मग फळा ब्लॅक असतो आणि त्याच्यावर आपण लिहू शकतो. आरसा हा पारदर्शी असतो. ठीक आहे. भिंत ही अपारदर्शी असते परंतु ती आपण एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला त्यामधून जाऊ शकत नाही. अशा जे काय आहे ते विद्यार्थ्यांना उदाहरणे देऊन त्याची प्रत्यक्ष तुलना हे शिक्षक करून दाखवत असतात. पुढे आहे प्रत्यक्ष तुलना करून दाखवणं, मूळ कार्याचे पुनर्परीक्षण करणं, सामाजिक प्रणाली, प्रतिक्रियेचे तत्त्व, आधार प्रणाली. ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आहे सर्जनशील विकास प्रतिमान सर्जनशील विकासामधल्या गोष्टी ज्या आहेत. ठीक आहे. मग त्याचा उपयोग काय काय होतो हे प्रतिमान भाषा व विज्ञान विषयासाठी उपयुक्त आहे. मग ठीक आहे. कल्पनाशक्तीचा विकास करण्यासाठी या प्रतिमानाचा उपयोग हा होत असतो. मग निबंध लेखन आहे, कथाकथन, विनोद, जे काही नवीन गोष्टी विद्यार्थ्यांना येतात, कल्पना ज्या काही सुचतात त्यासाठी कल्पना सुचण्यासाठी या प्रतिमानाचा उपयोग होत असतो. मग आशयाचे सखोल ज्ञान होण्यासाठी उपयोग होत असतो. नवीन आशयाचे विविध प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग हा होत असतो. पुढे आहे डॉक्टर ब्लूम यांची बौद्धिक कौशल्याचे वर्गीकरण सोदाहरण स्पष्ट करा. कोणतेही चार हे येणारच 101% येणार. डॉक्टर ब्लूम यांचे कौशल्य, बौद्धिक कौशल्य. मग त्यामध्ये काय ज्ञान आहे, आकलन, उपयोजन, पृथक्करण, संश्लेषण आणि मूल्यमापन. हे 5-6 पॉईंट आहे. मग ज्ञान म्हणजे कोणत्याही गोष्टीचे आपल्याला ज्ञान असेल तेव्हाच आपण ते आकलन करू शकतो आणि जेव्हा आपल्याला ती गोष्ट समजेल तेव्हाच आपण त्याचं उपयोजन इन फ्युचरमध्ये करू शकतो. मग जेव्हा त्याचं उपयोजन आपण करू तेव्हा आपण त्याचं पृथक्करण म्हणजे विश्लेषण करू शकतो, संश्लेषण करू शकतो आणि सगळं झाल्यानंतर आपण त्याचं काय करू शकतो, निष्कर्ष काढू शकतो किंवा मूल्यमापन करू शकतो. म्हणजे ज्ञान या स्तरावर विद्यार्थी प्राधान्याने
स्मरणशक्तीवर विशेष भर देतात. ठीक आहे. मग एखादा धडा वाचल्यानंतर त्यामधील संज्ञा, निरम तत्वे, विविध घटना ज्या असतात त्या बाबींचे स्मरणाने सांगणे. जेव्हा विद्यार्थी ऐकलेली माहिती आठवून पुन्हा पुन्हा सांगतो त्याला म्हणायचं आहे त्याला कोणत्या तरी गोष्टीचे म्हणजे त्या गोष्टीचे ज्ञान हे झालेले आहे. ठीक आहे. मग आकलन म्हणजे काय? एखाद्या शास्त्रीय तत्वाचे किंवा नियमांचे स्पष्टीकरण दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ते ज्ञान किती प्रमाणात त्यांच्यामध्ये रुजले आहे त्याला म्हणायचं आहे आकलन. मग उपयोजन म्हणजे काय? मिळवलेल्या ज्ञानाचा वापर तो किती प्रमाणात करतोय त्याला म्हणायचं आहे उपयोजन. म्हणजे एखाद्या घटनेचे संभाव्य परिणाम सांगणे, निबंध लिहिताना म्हणींचा वापर करणे या गोष्टीला म्हणायचं आहे उपयोजन. पृथ्थकरण म्हणजे काय? एखाद्या संचलित घटनेचे पृथ्थकरण करून त्याच्या विविध घटकांमधील परस्पर संबंध व्यक्त करणे त्याला काय म्हणायचं आहे आणि पृथ्थकरण म्हणायचं आहे. संश्लेषण म्हणजे काय? दिलेल्या मुद्द्यावरून गोष्ट लिहिणे, निबंध लिहिणे, कविता करणे इत्यादी बाबींचा त्यामध्ये काय असं संबंध असतो. मूल्यमापन म्हणजे काय? की समाजात एखादी भांडण किंवा संघर्ष होत आहे, मग ते अयोग्य आहे की योग्य आहे त्यावर त्यांची स्वतःची मतं सांगणं. फॉर एक्झाम्पल आहे की क्रोधा हत्याकांड आहे, नंतर अजून आहे शिवाजी महाराजांचा जो काही काळ होता त्यातला आहे, रयतेचा संघर्ष आहे. हे जे काय आहे त्याच्यावर आपण स्वतःचं मत मांडू शकतो त्याला म्हणायचं आहे मूल्यमापन. ठीक आहे. मग अशा प्रकारे डॉक्टर ब्लूमचे जे काय आहे बोधात्मक कौशल्य हे 6 आहे. त्यापैकी 4 विचारले जाऊ शकतात. मग त्यामध्ये काय आहे? ज्ञान आहे, आकलन आहे, उपयोजन आहे, पृथ्थकरण आहे, संश्लेषण आणि मूल्यमापन. ठीक आहे. अशा प्रकारे हा सेकंड चॅप्टर संपलेला आहे. पुढचा चॅप्टर आहे तो म्हणजे तिसरा अनुदेशन आरेखन. ठीक आहे. तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर तोपर्यंत हे करून ठेवायचं आहे व्यवस्थित. माझाही अभ्यास या विषयाचा एवढा खास काय झालेला नाही आहे, तर मीही करते तुमच्यासोबत. ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.